आपण देवासमोर दिवा लावतो, पूजा करतो, अभिषेक करतो. पण एक गोष्ट खरंच विचार करण्यासारखी आहे. देवाची पूजा केल्यानंतर आपल्या वागण्यात काही चांगला बदल होतोय का? कारण देवासमोरची पूजा काही मिनिटांची असते, पण आपलं कर्म आणि आपलं वागणं रोज आपल्यासोबत असतं. मग खरं पूजन नेमकं कुठे होतं? चला आज श्रावणाच्या निमित्ताने हीच गोष्ट थोडी वेगळ्या पद्धतीने समजून घेऊया. नमस्कार मंडळी, श्रावणाचा सुंदर महिना सुरू आहे आणि आजचा दिवसही धार्मिकदृष्ट्या विशेष आहे. आज आपण आजच्या दिवसाचं विशेष काय आहे, कोणती पूजा किंवा उपासना करता येते आणि या परंपरांचा आपल्या रोजच्या आयुष्याशी सुंदर संबंध कसा जोडला येतो हे पाहणार आहोत. चला तर मग आधी आजचा दिवस नेमका कशासाठी विशेष आहे ते पाहूया. आज शनिवार, आज श्रावण शुक्ल पक्षाची तृतीया तिथी आहे आणि आज हरियाली तीज आहे. हरियाली तीज हा शिव पार्वतीशी संबंधित पारंपरिक सण आहे. या दिवशी अनेक ठिकाणी शिव पार्वतीची पूजा, व्रत आणि विविध पारंपरिक प्रथा केल्या जातात. विशेषतः उत्तर भारतात या सणाला मोठं महत्त्व आहे. पण आपल्या भारतात प्रत्येक भागाची परंपरा थोडी वेगळी असते, नाही का? म्हणून आज आपण कुठलीही गोष्ट हे केलंच पाहिजे असं म्हणून सांगणार नाही, तर आपल्या घरच्या परंपरेनुसार, श्रद्धेनुसार आणि आपल्या क्षमतेनुसार जे योग्य वाटतं ते करता येतं. आणि आज शनिवार असल्यामुळे अश्वस्थ मारुती पूजनाचाही संदर्भ आजच्या पंचांगात आहे. म्हणजे आजचा दिवस भक्ती, स्मरण आणि चांगल्या विचारांसाठी छान संधी देतो. आता चला, आज पूजा करायची असेल तर साध्या पद्धतीने काय करता येईल ते पाहूया. सगळ्यात आधी पूजा करण्याची जागा स्वच्छ करून घ्या. शिव पार्वतीचं स्मरण करा. महादेवाची पूजा करत असाल तर स्वच्छ पाणी अर्पण करू शकता. बेलपत्र, फुलं, अक्षता, धूप आणि दिवा तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते श्रद्धेने अर्पण करा. शिवलिंग असेल तर पाण्याने अभिषेक करू शकता आणि काही वेळ शांत बसून ओम नमः शिवाय याचा जप किंवा मनापासून प्रार्थना करू शकता. आज शनिवार असल्यामुळे ज्यांना मारुतीचं स्मरण किंवा पूजा करायची आहे ते आपल्या परंपरेनुसार मारुतीचं स्मरण करू शकतात. पण इथे एक गोष्ट मला सांगायची आहे. पूजा म्हणजे खूप सगळं साहित्य, मोठी तयारी किंवा खूप मोठा विधी केलाच पाहिजे असं नाही. आपल्या श्रद्धेनुसार आणि आपल्या परीने जे शक्य आहे ते मनापासून करणंही महत्त्वाचं आहे. कारण शेवटी देवापुढे आपण काय ठेवलं यापेक्षा आपण ते कोणत्या भावनेनं केलं हेही महत्त्वाचं, नाही का? आता थोडं आपल्या आयुष्याकडे पाहूया. आता इथेच आपल्या आजच्या विषयाची खरी गोष्ट सुरू होते. आपण देवासमोर दिवा लावतो, पण जरा विचार करा, आपल्या चांगल्या वागण्यामुळे जर एखाद्याच्या आयुष्यात थोडा आनंद आला तर तो सुद्धा एक प्रकाशच नाही का? आपण देवाला फुलं अर्पण करतो, पण एखाद्याशी प्रेमाने 2 शब्द बोललो, कोणाला गरज असताना मदत केली, कुणाचं मन मुद्दाम दुखावलं नाही, तर तेही एक सुंदर कर्मच आहे. खरं सांगायचं तर ही गोष्ट खूप साधी आहे, पण रोजच्या धावपळीत आपण ती विसरतो, बरोबर ना? आपण देवासमोर हात जोडतो, पण आपली चूक झाली तर ती मान्य करणं, गरज पडली तर माफी मागणं
आणि अहंकार थोडा बाजूला ठेवणं हेही आपल्या मनाची साधनाच नाही का? जरा स्वतःलाच हा प्रश्न विचारून पहा. आपण पूजा करतो ती देवासाठी, पण आपलं कर्म ते मात्र आपल्या आयुष्यासाठी. आपण एखादं चांगलं ध्येय ठरवलं, त्यासाठी रोज थोडं थोडं काम केलं, प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडली, अडचण आली म्हणून लगेच हार मानली नाही, तर हेही एक प्रकारचं तपच नाही का? आपण देवासमोर फुलं ठेवतो, पण आपल्या कर्मातून जर चांगुलपणा पसरवला तर त्याला किती सुंदर अर्थ आहे. आज समजते ना मी काय म्हणते? पूजा देवघरात होते, पण तिचा सुंदर परिणाम आपल्या वागण्यात दिसायला हवा. परंपरा सोडायच्या नाहीत, त्याचा अर्थ जगायचा. आणि याचा अर्थ परंपरा सोडायच्या असं अजिबात नाही परंपरा जपायच्या. आपल्या मोठ्यांकडून आलेल्या चांगल्या गोष्टी पुढे न्यायच्या, पण त्या का केल्या जातात, त्यामागचा भाव काय आहे हेही समजून घ्यायचं. काळ बदलतो, आपल्या जगण्याची पद्धत बदलते, पण प्रेम, माणुसकी, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा या गोष्टी कधीही जुन्या होत नाहीत. म्हणूनच आपल्या परंपरांना आजच्या चांगल्या विचारांची जोड दिली तर त्या आणखी सुंदर वाटतात. हे खरं नाही का? आपल्या आयुष्यासाठी एक छोटासा संकल्प करू. म्हणून या श्रावणात एक छोटासा संकल्प करून पाहूया. कुणाशी थोडं प्रेमाने बोलण्याचा, राग आला तर लगेच उत्तर न देता थोडं शांत राहण्याचा, एखादं चांगलं ध्येय ठरवण्याचा आणि त्या ध्येयासाठी रोज एक छोटं पाऊल पुढे टाकण्याचा, कुणाला शक्य असेल तिथे मदत करण्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या हातात आहे ते मनापासून करण्याचा. कारण परिणाम नेहमी आपल्या हातात नसतो, पण आपलं कर्म आपल्या हातात असतं. मग जे आपल्या हातात नाही ना, त्याचा विचार करून सतत चिंता करत बसण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे ते चांगलं करण्याचा प्रयत्न करूया. काय म्हणता? बरोबर ना? म्हणून आजच्या श्रावणाच्या या दिवशी एवढंच लक्षात ठेवा, देवाची पूजा देवघरात करा, पण देवाने दिलेली माणुसकी आपल्या वागण्यात जपा. दिवा लावा, पण आपल्या शब्दांनी कोणाचं मन अंधारात जाऊ देऊ नका. देवाला फुलं व्हा, पण आपल्या कर्मातूनही चांगुलपणाचा सुगंध पसरू द्या. महादेवाचं स्मरण करा, मारुतीचं स्मरण करा, आपल्या श्रद्धेनुसार पूजा करा, पण त्या भक्तीचा थोडासा भाग आपल्या रोजच्या आयुष्यातही दिसू द्या. कारण शेवटी पूजा किती मोठी केली यापेक्षा आपण माणूस म्हणून किती चांगलं जगलो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. खरंच ना? चला तर मग आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि आजच्या या श्रावणाच्या दिवशी तुमच्या मनात एखादा छोटासा चांगला संकल्प असेल तर तो नक्की करा. पुन्हा अशाच एका सुंदर विषयासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि जे आपल्या हातात आहे ते मनापासून करत राहा. मग मनापासून बोला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.